नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आल्याच्या नंतर विरोधी पक्षांच्या समोरच अडचण येईल असं आम्ही आधी म्हणालो होतो आणि आताही ते सरळ स्पष्ट दिसतं. हा व्हिडिओ मी काल करतो आहे, काल करून आता आज तुमच्या समोर येतो आहे. आणि काल सुरुवातीला संसद जी ठप्प होऊन बसलेली होती ती पोलिसांनी लाठीचार्ज का केला म्हणून. आता बघा, जमाव हिंसक झाला तर पोलिसांना लाठीचार्ज करण्याच्या शिवाय किंवा बाकीचं काही करण्याशिवाय पर्याय नसतो. हेच कोणी उत्तर देत नाही. जमाव का हिंसक झाला हेच कोणी उत्तर देत नाही की जिथं बॅरिकेड्स लावलेले होते ते तोडून लोक आंदोलक का गेले. कुठलंही सरकार असो, जेव्हा ते शासन असा जो शब्द आहे ना, शासन करणे म्हणजे एका अर्थाने आपल्या अगदी बोली भाषेत म्हणजे बडवणे. याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. प्रशासन आपण जेव्हा असं म्हणतो, जेव्हा सगळं शिस्तीत चालू असतं तोपर्यंत त्याला प्रशासन म्हणतात. पण जेव्हा तुम्ही कायदा मोडता, जेव्हा तुम्ही हिंसक होता, जेव्हा तुम्ही तुमची मर्यादा उल्लंघता, तेव्हा त्या प्रशासनाला शासन म्हणून दंड करण्याच्या शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो. फार आपलं प्रेम करणारी आपली आई आपण चुकल्याच्या नंतर आपल्या थोबाडीत मारायला कमी करत नाही. किंबहुना तिनं ते तसं शासन केलं म्हणूनच आपल्या आयुष्याला शिस्त लागते, असा हा सगळा प्रत्यक्ष आपला अनुभव आहे. हे सगळं माहीत असताना ज्या पद्धतीनं आता आरडाओरडा केला होता की पोलिसांनी लाठीचार्ज का केला, पोलिसांनी काय करायला पाहिजे होतं. जेव्हा केव्हाही कुठलाही जमाव त्याची मर्यादा ओलांडतो, हाताबाहेर जातो, तेव्हा अश्रुधुराचे नळकांडे असो किंवा पाण्याचा मारा, जोरामध्ये पाण्याचा मारा करणे असो, पॅलेट गन असो किंवा लाठीचार्ज असो, याच्याशिवाय दुसरं काय करायचं असतं. गोळीबार केला तर लोक मरतील. यापूर्वी असे भयानक अनुभव आहेत. ज्या शेतकरी संघटनेचा मी बिल्ला लावतो, त्या शेतकरी संघटनेच्या 1986च्या सुरेगाव गोळीबारामध्ये 3 शेतकरी शहीद झालेले आहेत. कोणाचं गव्हर्नमेंट होतं तेव्हा? शंकरराव चव्हाण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते आणि केंद्रामध्ये राजीव गांधी पंतप्रधान होते. कापसाच्या धोरणाच्या विरोधामध्ये शेतकरी शांतपणे निदर्शनं करत होते. जमाव हिंसक झाला हे सांगण्यासाठी म्हणून बस पेटवून देण्यामध्ये आली, जमावांनी पेटवलेली नव्हती. गोळीबार झाला, 3 शेतकरी त्याच्यामध्ये शहीद झाले. मावळच्या गोळीबारामध्ये सुद्धा शेतकरी शहीद झाले. अजित पवार तेव्हा मंत्री होते, त्यांच्या आदेशाने तो गोळीबार झालेला होता. कितीतरी प्रसंग असे घडलेले आहेत. केव्हाही जमाव एका मर्यादेच्या पलीकडे गेल्याच्या नंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला कडक कारवाई ही करावी लागते. याला दुसरा कुठलाच पर्याय नाही. दुसरा जो मुद्दा आता समोर येतो आहे त्याचं काय कोणाला उत्तर द्यावं कळत. धर्मेंद्र प्रधानवरती जे आरोप केले गेलेले होते त्या आरोपाचं काय होईल ती नंतरची गोष्ट आहे. तुम्ही दबाव आणला, सरकारने ते मान्य केलं, राजीनामा घेतला. आता हीच गोष्ट तेलंगणाची आहे. तेलंगणामध्ये पेपर फुटलेले आहेत, लीक झाले, सगळे परीक्षेचे गोंधळ झाले. तिथल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आणि कोण शिक्षण मंत्री? तर स्वतः मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडे शिक्षण खातं. आता जर तिथला विरोधी पक्ष असलेला भाजपनी हा आग्रह धरला, किंवा पक्ष सोडा, तिथले विद्यार्थी रस्त्यावरती उतरले, ते उतरणार नाहीत मला माहिती, कारण की दिल्लीच्या आंदोलनामध्ये बाकीचेच राजकीय हेतू होते, पण समजा उतरले, मग आता तेलंगणामध्ये हैदराबादला शिक्षण मंत्री राजीनामा देणार. ही कर्नाटकातली गोष्ट आहे, ही काय हिमाचल मधली गोष्ट आहे, ही त्याच्यानंतर पंजाब मधली गोष्ट आहे. आम आदमी पक्षाचं सरकार 4-5 राज्यांमध्ये पेपर फुटीची प्रकरणं आजच्यातच घडलेली आहेत. जुनी पण मी सांगत नाही. म्हणजे हे ह्यांच्या जाळ्यामध्ये कसे अडकले सांगा. तुम्ही ठरवलं, तुम्ही आग्रह धरला, तुम्ही नाही धरला, खरं तर विद्यार्थ्यांनी केलं होतं, तो दबाव वाढला, कारण कुठलेही असो, सरकारने तो दबाव मान्य केला आणि त्याच्यामध्ये राजीनामा घेतला. आता जिथे जिथे विरोधी पक्षांची सरकार आहे त्याच ठिकाणी अशीच प्रकरणं जिथे जिथे घडलेली आहेत त्या ठिकाणी तुम्ही राजीनामा घेणार का? किंवा अगदी आता पंजाबच्या शेतकऱ्यांवरती आम आदमी पक्षाच्या सरकारने लाठीचार्ज केला. कितीतरी ठिकाणी ही गोष्ट घडलेली. प्रत्येक वेळी तुम्ही असं करणार का? आता जे संसदेमध्ये तुम्ही बोंब मारायला लागले, लाठीचार्ज का केला? पहिला जो भाग आहे की तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही आंदोलन का केलं. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला ज्या भागामध्ये जायचं नाही असं सांगितले त्या भागात तुम्ही का गेला, बॅरिकेड्स लावलेले आहेत ते. तिसरी गोष्ट अशी की पोलीस जे 118 पोलीस जखमी झालेले आहेत. दिल्ली दंग्याच्या वेळी सुद्धा हा विषय समोर आलेला होता फार मोठ्या प्रमाणामध्ये. प्रत्यक्ष त्यात सीबीआय अधिकाऱ्याची तर हत्या झाली ना.
अंकित शर्मासारखीची तर हत्या करून तुकडे तुकडे ताहिर हुसेन त्याच्यामध्ये आता दोषी म्हणून सिद्ध झालेले आहेत ना खालच्या कोर्टामध्ये. आणि तेव्हा तुम्ही काय बोलत होते की जमावाने सर्वसामान्य लोकांवरती पोलिसांनी कसे अत्याचार केले. हे जे व्यवस्थेच्या विरोधामधलं एक जे चित्र उभं केलं जात आहे ना, सरकार कुठलंही असो, SIRच्या बाबतीमध्ये हेच घडलं. ज्ञानेश कुमारच्या नावानं वैयक्तिक पातळीवर तुम्ही आरोप केले. तिथे काम करणारे जे सगळे कर्मचारी, सध्या SIRची प्रक्रिया महाराष्ट्रात चालू आहे, कुठलंही इलेक्शन समोर नाहीये. इतक्या वेळा ते BLO वेगवेगळ्या लोकांना फोन करून विचारायला लागले, कुठे तुम्ही, काय तुमचा अर्ज, इथं सही करा, इथं नंबर द्या. ते स्वतः सगळं हे करतायत जसं काही त्यांनाच काळजी, लोक निवांत आहेत. अगदी आमच्या सगळ्या उच्च शिक्षित ह्या अभियंता मित्रांच्या ग्रुपमध्ये सुद्धा SIRच्या नावानं बोंब. अरे तू तुझं का कर्तव्य केलं का? जाऊन तुझं नाव तिथं आहे की नाही चेक केलं का? प्रत्येक वॉर्डामध्ये बरं प्रत्येक BLOचा नंबर त्यांनी दिलेला. असं पण नाही की त्याच ठिकाणी जायला पाहिजे म्हणून. मी स्वतः माझ्या वॉर्डातला छत्रपती संभाजीनगरला ज्योतिनगरमधला अनुभव घेतलेला आहे. ते वारंवार BLO फोन करायला लागले, एकमेकांचे नंबर द्यायला लागलेत, कधी आम्ही बसणार ते सांगायला लागले, तुमच्या वेळेप्रमाणे येऊन बसायला लागले. ती मुदत 8 ऑगस्टपर्यंत वाढवली, ती मला वाटतं अजून काहीतरी 16-17 ऑगस्टपर्यंत केलेली. काय करायचं अजून? आणि तरी तुम्ही त्याच्या नावानं बोंबा मारणार, तरी तुम्ही पोलिसांच्या नावानं बोंबा मारणार, तरी तुम्ही व्यवस्थित, तुम्ही न्यायालयाला शिव्या घालणार, तुम्ही इलेक्शन कमिशनला शिव्या घालणार, तुम्ही पोलिसांना शिव्या घालणार, आणि तुम्ही ज्या केंद्र सरकारच्या विरोधात हे सगळं करताय तेही कबूल आहे लोकशाही म्हणून. मग तुमच्या हातामध्ये जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारामध्ये जेव्हा अशा पद्धतीचे गैरकृत्य तुमच्या दृष्टीने, जमाव हाताबाहेर गेल्याच्या नंतर पोलिसांनी लाठी हल्ला केलाच पाहिजे या मताचा मी स्वतः आहे. आणि मी परत तुम्हाला सांगतो, पोलिसांनी दिलेल्या नियमाच्या विरुद्ध वागितल्यानंतर त्याची शिक्षा म्हणून मी स्वतः तुरुंग भोगलेला आहे. पण तरीही मी पोलिसांचा विरोध करणार नाही, ती व्यवस्था आहे, तुम्हाला ते मान्य करावं लागतं. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सांगितली होती इंग्रजांच्या विरोधात, पण त्याचा पुढचा टप्पा कोणी सांगत नाही. सविनय कायदेभंग केल्याच्या नंतर तुम्हाला जर तुरुंगात टाकलं तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. तुम्हाला उलटून पोलिसांवरती, तेव्हा तर इंग्रजांचं सगळं सैन्य होतं, म्हणजे इंग्रजांची व्यवस्था होती, पण तरी त्याच्यावरती तुम्ही हल्ले करा असं महात्मा गांधींनी सांगितलं नाही. चौरी चौरा येथे पोलीस स्टेशन जाळलं, त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी आंदोलन मागे घेतलेले. कशासाठी? गांधीचा वारसा सांगता हो तुम्ही. मग आता जे सगळे पुरोगामी बदमाश आहेत महात्मा गांधीचा वारसा सांगतात, तिथे राजघाटावरती जाऊन रडण्या पडण्याचे नाटकं करतात, आंदोलनं, उपोषणं, धरणं आंदोलन राजघाटावर जाऊन करतात. मग ते हे का नाही सांगत? जमाव हिंसक झाला, ती जबाबदारी माझी आहे हे म्हणून महात्मा गांधींनी आंदोलन मागे घेतलेले. आताचे हे बदमाश विरोधक हे करणार आहेत का? व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुम्ही शांततेच्या मार्गानं कितीही वेळ आंदोलन करा, तुमचा तो पूर्णपणे अधिकार आहे. पण 2 गोष्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये खपून घेतल्या जाणार नाहीत किंवा घेतल्या जाऊ नयेत. नंबर 1, मी माझ्यासाठी जेव्हा आंदोलन करतो तेव्हा मला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती घालता येत नाही. मी रस्ता अडवून ठेवतो, दुसऱ्याच्या संचार स्वातंत्र्यावरती बंधन येतं, हे चालणार नाही. मला आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी निर्देशित करून दिलेली जागा आहे, तिथंच बसावं लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जर पोलिसांवरती हल्ले करणार असाल, दगडफेक करणार असाल, सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ, नासधूस करणार असाल तर ते खपवून घेतल्या जाणार नाही. ज्या पद्धतीने हे सगळं नॅरेटिव्ह सेट केलं जातं हे व्यवस्थेच्या विरोधात आहे. ये सब काय फैसले सडक पे हो गए संसद से नहीं, हे काही चांगली गोष्ट नाही लोकशाहीच्या दृष्टीनं. मी तुम्हाला सांगतो, आम्ही याचा पूर्णपणे निषेध करतो. ज्या पद्धतीनं विरोधक बेजबाबदार पद्धतीनं वागतायत. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा विषयच नव्हता, मुद्दाच नव्हता. मी तुम्हाला सांगतो, हे फक्त निमित्त आहे. यांना फक्त आणि फक्त गोंधळ घालायचा, दुसरं काहीच नाही. आत्ता सध्या विरोधकांच्या राज्यामध्ये जे काही चालू आहे त्याला कोण जबाबदार आहे? आणि हे सगळे बदमाश पत्रकार, विचारवंत सगळे, कोणीही त्याच्याबद्दल एका अक्षरानं काही लिहित नाही किंवा बोलत नाही. त्याच्यावरची उसंतवाणी. बाकी राज्यातही शिक्षण गोंधळ उमटती वळ शिक्षणात. कोण मागणार तेथे राजीनामा काका आणि मामा झुरळांचे. केजरीवाल राहुल यांचेच हे मंत्री पदाची वाजंत्री वाजवीत. झुरळांची तेथे चालेना हिम्मत, लिब्रांडू किंमत करतील. नाही त्यावरती कुणाचेच लेख, इथेच ती मेख पुरोगामी.
सरकार काढा शिक्षणामधून अवघे नासून केलेले गा. कांत म्हणे हवा व्यवस्था बदल सारी दलदल शिक्षणाची. कांत म्हणे हवा व्यवस्था बदल सारी दलदल शिक्षणाची. नंदन निलकेणी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स या केंद्र शासनाने नेमलेला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. विरोधक ज्या बेजबाबदार पद्धतीनं वागतायत आणि पोलिसांवरतीच आरोप करतायत, पोलिसांच्याच विरोधामध्ये सगळं हे करतायत, हे फार वाईट आहे. कुणालाही प्रशासन करायचं असेल तर प्रशासनाची जी चौकट आहे ती घट्ट असायलाच पाहिजे. ही जर प्रशासनिक व्यवस्था ढासळली तर जे काही आम्ही इतक्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीमधून उभं केलेले ते कोसळायला वेळ लागणार नाही. लोकशाहीमधला जसा एक भाग हा आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, एक भाग ज्या पद्धतीनं न्याय व्यवस्था आहे, तसं तिसरा जो भाग आहे तो सगळी प्रशासनिक व्यवस्था आहे. त्यांना त्यांच्या त्यांनी त्यांच्या अधिकाराचं उल्लंघन केलं असेल तर मात्र तुम्ही त्याच्यावर विचार करा. परिस्थिती हिंसक झाली, सर्वसामान्य लोकांनी पोलिसांवरती दगडफेक केली, पोलीस जखमी झाले, स्वाभाविकपणे पोलीस लाठीचार्ज करणारच, पेलेट गन मारणारच, अश्रुधुराचा मारा करणारच. त्याच्यामुळे ह्याच्यावरती चर्चा करायचं काही कारण नाही. आता सध्या जी परिस्थिती आहे, विरोधक पूर्णपणे बावचळलेले आहेत. आम्ही आधी म्हणालो होतो की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा मुद्दाच नाही, यांना फक्त आणि फक्त गोंधळ करायचा आहे. शासनाने हे अतिशय गांभीर्याने सगळं हाताळावं अशी अपेक्षा. इथेच थांबूया. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधायक बुरुज.